आता पावसाळ्यात नेहमी नेहमी कांद्याचीच भजी कशाला, ही क्रिस्पी कुरकुरीत आणि टेस्टी मक्याची भजी एकदा करून बघा. ही भजी खाल्ल्यानंतर ना घरातले सगळेच बोट चाटत राहतील. सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं मी 1 कप स्वीट कॉर्न घेतलेले आहेत आणि हे आता मिक्सरमध्ये मी फिरवून घेणार आहे. एकदम अशी पेस्ट करायची नाहीये, रफली हे करायचे. यामध्ये थोडेसे मक्याचे दाणे असले तरी चालतील. आता मिक्सरला फिरवून घेतलेत बघा. टेक्स्चर बघा, एकदम पेस्ट नाहीये, ओबडधोबड मी फिरवून घेतलेलं आहे. आणि काही मोठे तुकडे आहेत, काही मध्ये मध्ये ना अख्खे मके सुद्धा आहेत. आता भजीसाठी लागणारं आपलं स्वीट कॉर्न तयार आहे. यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर मी भरपूर घातले, मूठभरी कोथिंबीर असेल. आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे. एकच घातले कारण इथे लाल तिखट सुद्धा मी वापरणार आहे. छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय. कांदा बघा बऱ्यापैकी मी बारीकच चिरून घेतलेला आहे. भजीमध्ये हा छान लागतो. यामध्ये आता आपल्याला पोहे घालायचे आहेत. पोहे इथे मी पाव कप घेतलेत, मिक्सरला फिरवून घ्यायचे. पोह्यामुळे ना या भाज्यांना बाइंडिंग एक छान येते आणि भजी एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. तर हे एकदम बारीक फिरवून घ्यायचे. सगळे पोहे यामध्ये घालायचे. त्यानंतर आणखी थोडे क्रिस्पीनेससाठी आपण 1 चमचा तांदळाची पिठी यामध्ये वापरणार आहोत. पोहे आणि तांदळाच्या पिठीमुळे ना आपली भजी एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होते. तुम्ही जरूर वापरा. चवीप्रमाणे लाल तिखट घालते. लाल तिखट कमीच घालते कारण हिरवी मिरची सुद्धा यामध्ये आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि अगदी पाव ते अर्धा चमचा हळद घालायची. हळद घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट वापरायची आहे. इथे मी रेडीमेड पेस्ट वापरते आहे. तुम्ही जर फ्रेशली आलं लसूण पेस्ट वाटून किंवा कुटून घातलं ना तरीही चालेल. हे आता सगळं मिक्स करून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटं आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात. पुढे आपल्याला यामध्ये बेसन ऍड करायचं आहे. सगळं मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये घालूया बेसन. पाव कप मी बेसन घेतलेलं आहे. सगळं इथे वापरते आहे. पाव कप प्रमाण हे अगदी अचूक आहे. जर तुम्हाला वाटते की फारच ड्राय आहे किंवा ओलसर झाले तर 1-2 चमचा तुम्ही बेसन हे मागे पुढे करू शकता. अगदीच आपल्याला हे घट्ट करायचं नाही किंवा एकदम असं पातळही ठेवायचं नाही. खूप पातळ असं मिश्रण राहिलं ना तर भाज्या एकदम तेलकट होतील. एकदम सुटसुटीत ठेवायचंय. सुटसुटीत असलं पाहिजे पण आपण हातात ते असं बाइंड केल्यावरती किंवा आवळल्यावरती त्याचा इझिली गोळा पण तयार झाला पाहिजे. बघू शकता सुटसुटीत आहे पण हातात असं आवळल्यावर पटकन त्याचा गोळा तयार होतो. आणि आणखी एक ट्रिक म्हणजे ही भजी तेलात सोडताना ना अशी कोचून सोडायची. व्यवस्थित पडते. म्हणजे जसे आपण सांडगे कसे कोचून टाकतो ना तसंच ही भजी सुद्धा तेलात सोडायची. आणि ही भजी करताना ना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. पीठ मळताना पाण्याचा वापर न करता सुद्धा पीठ अगदी व्यवस्थित तयार होतं. तेल आपलं तापले की नाही ते चेक करूया. अगदी छोटीशी भजी यामध्ये टाकायची. लगेच बघा लगेच बुडबुडे यायला सुरुवात झाली. याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. आता ही भजी ना मी एकदम लहान म्हणजे एकदम बाईट साईजच्या भज्या तळणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार साईज तुम्ही ठरवू शकता. तर भजी तेलात सोडताना जसं मी आधी सांगितलं तसं थोडंसं पीठ हातात घेऊन प्रेस करायचं किंवा असं आवळायचं. एक गोळा तयार होतो आणि हाच गोळा थोडासा मोडून किंवा असं कोचून आपण छोट्या छोट्या साईजच्या भज्या तेलात सोडणार आहोत. या पद्धतीने केल्यामुळे ना भज्यांना एक शेप पण छान येतो आणि व्यवस्थित तेलात पडल्या जातात. अजिबात मेसी होत नाहीत किंवा त्या अशा अंगावर उडत नाहीत. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ह्या भज्यांच्या मिश्रणामध्ये ना अख्खे मके सुद्धा आहेत. त्यामुळे आपण ही भजी तळताना ना कधी ते अख्खे मके फुटतात आणि अंगावर उडू शकतात. त्यामुळे थोडंसं लांब राहूनच ह्या भज्या तळायच्या. म्हणजे जरी फुटलाच एखादा मक्याचा दाणा तर तो अंगावर येणार नाही. जितक्या बसतील तितक्या भज्या तेलामध्ये सोडायच्यात आणि चांगल्या तळून घ्यायच्यात.
सगळ्या भज्या आता चमच्याने हलवून घेऊयात, म्हणजे सगळ्या बाजून व्यवस्थित तळल्या जातील आणि सगळीकडून रंग यांना चांगला येईल. आणि ह्या अशा लहान लहान बाईट साईजच्या भज्या तळल्यामुळे ना या भज्या आतपर्यंत सुद्धा एकदम पटकन तळल्या जातात, कच्च्या राहत नाहीत. भज्यांची एक बॅच तळून झालेली आहे. अशाच रंगावर भज्या तळून घ्यायच्या. काढून घेऊया त्या भज्या आणि उरलेल्या सगळ्या भज्या सुद्धा मी तळून घेते अशाच. आपली क्रिस्पी कॉर्न भजी तयार आहे. मुसळधार पावसात गरमागरम चहा सोबत तुम्हाला काहीतरी टेस्टी आणि क्रिस्पी करून खावंसं वाटत असेल ना, तर ही झटपट होणारी क्रिस्पी कॉर्न भजी जरूर करून बघा. आपण सोड्याचा वापर न करता या भज्या केलेल्या आहेत. खूप टेस्टी लागतात. तुम्ही जरूर करून बघा. रेसिपी कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.